नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरो रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणाने इथे आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी निगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. Before we begin today's reading, let's first cleanse the energy around you. As this essence burn, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be clear away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग ही खूप खास असणार आहे. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेट गाईड बनणार आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत की सिंह राशी तुमचा पुढचा महिना म्हणजे जून महिना कसा जाणार, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश, सल्ला, वॉर्निंग साईन काय असणार आहेत ते आपण बघणार आहोत टॅरो रीडिंग करून. इथे मी कार्ड शफल करत असताना तुमची एनर्जी कनेक्ट करा, लाईक करा पहिले. त्यामुळे काय होईल की तुमची एनर्जी एक्सचेंज होईल. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग रेझोनेट होण्याची शक्यता असते. तुमची एनर्जी इथं चॅनेलवर पोचते. त्यामुळे शफल करत असताना लक्ष केंद्रित करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सिंह राशीच्या जातकांसाठी जून महिन्याचा काळ हा एकाच वेळी वादळ आणि महाविजय या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन येत आहे. हा महिना तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार. तुमच्या कुंडलीचा स्वामी आणि टॅरोची सर्वात शक्तिशाली ऊर्जा या महिन्यात तुमच्या पाठीशी उभी आहे. याचा अर्थ असा की तुमच्यासमोर जितकी मोठी आव्हाने येतील तितकेच तुमचे यश अधिक सुवर्णमय आणि दिमागदार असेल. जून महिन्याच्या प्रत्येक क्षेत्राचे अतिशय बारीक, सखोल आणि व्यावहारिक विश्लेषण आपण करणार आहोत. पहिले बघूया तुमचं करिअर, नोकरी किंवा कार्यक्षेत्र, तुमचं प्रोफेशनबद्दल. अधिकार पदाची प्राप्ती, नोकरीमध्ये तुमचे स्थान कमालीचे मजबूत होणार पुढच्या महिन्यात. तुमच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारे मोठे प्रोजेक्ट्स तुमच्याकडे सोपवले जातील. तुम्ही दिलेल्या सूचना पाळणे इतरांना भाग पाडेल. वरिष्ठ तुमच्या सल्ल्याचा विशेष महत्त्व देतील. नव्या संधी आणि परदेशाचे संबंध होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर जून महिन्यात मल्टीनॅशनल कंपन्या, MNCs, परदेशी प्रकल्प किंवा दुसऱ्या शहरातून अत्यंत आकर्षक ऑफर येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही भूतकाळात केलेल्या कष्टांची गोड फळे मिळण्याचा हा काळ आहे. व्यावसायिक विस्तार आणि सरकारी लाभ होऊ शकतो. ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील. अडकलेली सरकारी कामे, परवाने किंवा कोर्ट कचेरीचे विषय तुमच्या बाजूने सुटतील. बाजारात तुमची पत आणि ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढेल. अंतर्गत राजकारण आणि स्पर्धा, शत्रू, चॅलेंजेस आणि कॉम्पिटिटर, ऑफिसमधली गटबाजी. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 1 ते 15 जूनमध्ये तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रचंड अंतर्गत स्पर्धेला सामोरे जाऊ लागू शकते. काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवणे, तुमच्या कल्पना स्वतःच्या नावावर खपवणे किंवा तुमच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. एकटे लढण्याची तयारी. परिस्थिती अशी निर्माण होईल की तुम्हाला तुमच्या बाजूने बोलणारे कोणीच दिसणार नाही. परंतु अशा वेळी तुमची अंतर्गत शक्ती, इंट्युशन जागृत होईल. तुम्ही अत्यंत खंबीरपणे, पुराव्यांसह आणि आत्मविश्वासाने स्वतःची बाजू मांडाल. अंतिम विजय तुमचाच असणार. विरोधक कितीही एकत्र आले तरी तुमच्या तेजासमोर आणि कामाच्या दर्जासमोर ते टिकू शकणार नाही. महिन्याच्या उत्तरार्धात तुमचे विरोधक स्वतःहून मागे हटतील आणि तुमचे वर्चस्व सिद्ध होईल. आर्थिक स्थिती आणि संपत्तीचे नियोजन. पैशांची आवक वाढणार आहे तुमची पुढच्या महिन्यात.
आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला भरपूर समाधान देईल. एकापेक्षा जास्त मार्गाने तुमच्याकडे पैशांचा ओघ सुरू राहील. जर तुम्ही कोणाला जुने कर्ज दिले असेल किंवा तुमचे पैसे अडकले असतील तर ते वसुलीसाठी योग्य प्रयत्न करा. पैसे परत मिळण्याचे खूप चान्सेस आहेत. दान धर्म आणि मदत. तुमच्याकडे पैसा आल्यामुळे तुम्ही कुटुंबातील गरजू व्यक्तींना किंवा सामाजिक कार्यासाठी सरळ हाताने मदत कराल, दान धर्म कराल. यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. पैशांचा संचय आणि अत्यंत सावधगिरी. पैसा येणार असला तरी जून महिन्यात तुम्हाला पैसे टिकवणे या सूत्रावर काम करावे लागेल. हा महिना गुंतवणुकीसाठी थोडा हुशारीने पावले टाकण्याचा आहे. कोणत्याही प्रकारच्या झटपट पैसे कमवण्याच्या योजना, सट्टा, लॉटरी किंवा अति धोकादायक शेअर्समध्ये मोठी रक्कम गुंतवणूक करू नका. मालमत्तेचे व्यवहार करताना सर्व कागदपत्र स्वतः वाचून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच स्वाक्षरी करा. कोणावरही आंधळा विश्वास या महिन्यात ठेवू नका. कोणालाही जामीन राहू नका. आता आपण वळूया तुमच्या नातेसंबंधांनी कौटुंबिक आयुष्याबाबत. लव्ह अँड फॅमिली लाईफ काय राहील जून महिन्यात? स्वभावातील आक्रमकता नडणार तुम्हाला. या महिन्यात तुमची ऊर्जा आहे ना खूप जास्त असेल. यामुळे तुमच्या स्वभावात नकळत एक प्रकारचा हुकुमशाहीपणा किंवा मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी वृत्ती येऊ शकते. याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावर किंवा प्रेमसंबंधांवर होऊ शकतो. जोडीदाराला स्पेस द्या आणि त्यांचे म्हणणे शांतपणे ऐका. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि खर्च. कुटुंबातील लहान सदस्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात तुम्हाला मोठा खर्च करावा लागू शकतो. हा खर्च आनंदाने होईल आणि यामुळे घरातील वातावरण खूप पॉझिटिव्ह राहील, सकारात्मक राहील. नातेवाईकांमध्ये तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. आता आपण बघूया शारीरिक आणि मानसिक आरोग्य काय राहील तुमचं आणि तुमची आध्यात्मिक स्थिती कशी राहील. हेल्थ अँड माइंड. शारीरिक ऊर्जा उत्तम असेल. शारीरिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला खूप बलवान आणि उत्साही अनुभवाल. तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. जुनाट आजारांपासून मुक्ती मिळण्याचे हे संकेत आहेत जून महिन्यात. तथापि अतिउष्णतेमुळे होणारे त्रास म्हणजे ॲसिडिटी, डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार या महिन्याभरात तुम्हाला त्रास देऊ शकतात. भरपूर पाणी पिणे फायद्याचे तुम्हाला ठरेल. तुम्ही पाणी पित नाही असं दिसत आहे. एकांताची ओढ आणि आत्मपरीक्षण. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एवढ्या मोठ्या धावपळीनंतर आणि यशानंतर तुम्हाला अचानक एकटे राहावेसे वाटेल. तुम्हाला गर्दीचा कंटाळा येईल. तुम्ही भूतकाळात घेतलेले निर्णय, झालेले फायदे तोटे आणि भविष्यातील दिशा यावर खोलवर विचार कराल. आध्यात्मिक प्रगतीमध्ये ध्यान, धारणा किंवा एखाद्या शांत ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचा योग येईल. हा एकांत तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि पुढील महिन्यासाठीच्या प्रवासासाठी तुम्हाला आतून रिचार्ज करेल. सिंह राशीच्या जातकांसाठी जून महिन्याची एकूण ऊर्जा, ओव्हरऑल एनर्जी काय असेल तर अत्यंत शक्तिशाली, गतिमान आणि संमिश्र स्वरूपाची असेल. जर या संपूर्ण महिन्याची ऊर्जा आणि एका वाक्यात जर सांगायची झाली तर ती एका सिंहासारखी स्वतःचे साम्राज्य टिकवण्यासाठी लढा देणे आणि शेवटी महाविजय मिळवणे अशी असेल. या महिन्यात ऊर्जेचे सूक्ष्म आणि सखोल वर्गीकरण कसे असेल तर पहिली गोष्ट असीम आत्मविश्वास आणि आत्मसन्मान, रॉयल व्हायब्रेशन. महिन्याची मुख्य ऊर्जा तुमच्या मूळ स्वभावाला म्हणजे तुमच्यातील राजेशाही थाटाला आणि नेतृत्वाला अधिक गडद करेल. तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा चुंबकीय आत्मविश्वास वाढेल. तुमच्यामध्ये भरपूर कॉन्फिडन्स येईल. तुम्ही जिथं जाल तिथं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचं ऐकतील. तुमची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असेल की कितीही अवघड काम समोर आले तरी मी हे करू शकतो किंवा शकते हा भाव तुमच्या मनात कायम राहील. ही ऊर्जा तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगात झुकू देणार नाही. दुसरी, संरक्षणात्मक आणि लढाऊ वृत्ती, द वॉरियर स्पिरिट. जून महिन्याची एक मोठी ऊर्जा तुम्हाला लढावय्या म्हणजे वॉरियर बनवेल. तुम्हाला सतत असे वाटू शकते की परिस्थिती किंवा आजूबाजूचे लोक तुमच्या विरोधात जात आहेत. यामुळे तुमच्यामध्ये एक डिफेन्सिव्ह संरक्षणात्मक ऊर्जा सक्रिय होईल. तुम्ही तुमच्या तत्वांशी तडजोड करणार नाही. कोणी तुमच्या अन्याय किंवा टीका करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला चोख आणि सडेतोड उत्तर द्याल. ही ऊर्जा शांत बसण्याची नसून स्वतःचे अस्तित्व आणि हक्क सिद्ध करण्याची आहे. तिसरी गोष्ट, अंतर्गत अस्वस्थता आणि संभ्रम, इंटरनल चाओस.
इंटरनल चाओस अँड पब्लिक ग्लोरी. महिन्याची एक मोठी गंमत अशी असेल की बाहेरून जग तुम्हाला अत्यंत यशस्वी, आनंदी आणि शक्तिशाली बघेल, पण आतून तुमच्या मनात एक अनामिक भीती असू शकते, अस्वस्थता जाणवेल. माझे लोक माझ्यासोबत आहेत की माझ्या विरोधात. तुम्हाला अशी शंका येऊ शकते. या महिन्यात लोकांच्या राजकारणामुळे किंवा स्पर्धेमुळे मानसिक शांतता काही काळ ढळू शकते. म्हणजेच बाहेर सूर्यप्रकाश असेल तर मनाच्या एका कोपऱ्यात वादळ सुरू असेल. चौथी गोष्ट, आर्थिक सतर्कता आणि सुरक्षिततेची भावना. फायनान्शियल सिक्युरिटी आणि माइंडसेट. या महिन्यात तुमची आर्थिक ऊर्जा खूप प्रॅक्टिकल असेल. तुमच्याकडे पैसे येत असतानाही तुमचे मन भविष्यातील सुरक्षिततेबद्दल अधिक विचार करेल. पैसे उडवण्यापेक्षा तो घट्ट पकडून ठेवण्याकडे म्हणजेच बचतीकडे तुमची ऊर्जा अधिक असेल. तुम्ही आर्थिक बाबतीत खूप चोख आणि व्यवहारी राहाल, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. पाचवी गोष्ट, शेवटी एकांत आणि आत्मपरीक्षण. महिन्याचा शेवट होताना ही सर्व धावपळ, वाद आणि यश यापासून दूर जाण्याची ऊर्जा सक्रिय होईल. ही ऊर्जा तुम्हाला अंतर्मुख करेल. तुम्हाला प्रसिद्धी आणि गर्दी नकोशी वाटेल आणि स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याची इच्छा होईल. ही ऊर्जा अत्यंत पवित्र असेल, जी तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांत आणि परिपक्व करेल. सिंह राशीसाठी जून महिना हा खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेतून तावून सुखावून निघण्याचा काळ आहे. सुरुवातीला येणाऱ्या अडचणी आणि लोकांचा विरोध पाहून खचून जाऊ नका, कारण हे वादळ तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आले आहे. आर्थिक यश तुमच्या दारात उभे आहे. फक्त उधळपट्टीवर ताबा ठेवा, तुमच्या शब्दातील धार कमी करा आणि कामातील वेग वाढवा. महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या एकांताचा आदर करा, कारण तिथेच तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्याची उत्तरे सापडतील.